ज्यावेळी 1885 ला राष्ट्रीय सभा स्थापन झाली त्यावेळेला काँग्रेसचं म्हणजे राष्ट्रीय सभेचं धोरण इंग्रजांच्या बरोबरचं होतं ते शांततापूर्वक अर्ज विनंत्या देऊन आपल्या मागण्या मान्य करायचं हे धोरण होतं. पण लोकमान्य टिळक किंवा त्यांचे सगळे साथीदार हे तरुण आणि त्यांना हे राष्ट्रीय सभेचं धोरण किंवा काँग्रेसचं धोरण मान्य नव्हतं आणि म्हणून राष्ट्रीय सभेमध्ये 1907 ला जेव्हा अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये हा विचार आला की आपण इंग्रजांच्या बरोबर शांततेनं बोलणी न करता जहालवादानं करायची. आता जहालवाद म्हणजे काय? ठणकावून सांगायचं इंग्रजांना स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. स्वातंत्र्य लढ्याच्या संघर्षाला खऱ्या अर्थानं सुरुवात जर कोण केली असेल तर ती लोकमान्य टिळकांनी केली. मंडालेच्या तुरुंगात त्यांना जावं लागलं. त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी एक चांगल्या प्रकारचा ग्रंथ निर्माण केला. त्या ग्रंथाचं नाव आहे गीता रहस्य. अशा या लोकमान्य टिळकांना आपण सगळ्यांनी अतिशय मनपूर्वक अभिवादन करूया. धन्यवाद. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. 1.5 दिवस शाळेत गेलेली व्यक्ती की या व्यक्तीनं इतकं मोठं साहित्य निर्माण केलं. जवळजवळ 35 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या, अनेक त्यांनी पोवाडे लिहिले, लोकनाट्य लिहिली, अशा अनेक कथासंग्रह लिहिले. खूप मोठं साहित्य निर्माण करणारी महाराष्ट्रातली व्यक्ती की जगात प्रसिद्ध झाली, विश्वात प्रसिद्ध झाली. बाळानो, ज्या माणसाला लिहायला वाचायला येत नव्हतं, अतिशय घरची परिस्थिती गरिबी होती, शिक्षण घेणं देखील अशक्य होतं, अतिशय गरिबीत जीवन काढलं या व्यक्तीनं आणि कुटुंबाची जबाबदारी, भावांची जबाबदारी देखील या व्यक्तीच्या अंगावरती येऊन पडली. 27 भाषेमध्ये त्यांच्या साहित्याचं भाषांतर झालेलं आहे, लक्षात घ्या. रशियन भाषेमध्ये त्यांच्या अनेक पुस्तकांचं भाषांतर झालं.